आज पुण्यामध्ये ज्या पुण्यामध्ये आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्या पुण्याच्या पुण्यलाल मातीला मी वंदन करतो। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मासाठी जगावं कसं हे आपणाला शिकवलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्मासाठी मरावं कसं हे शिकवलं, त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी पुणे जिल्हा आहे। आणि याच पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ज्यांनी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची भगवी पताका खांद्यावरती घेतली ते सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या राजपुत्राचं लग्न पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या सोबत झालं, तेही शनिवार वाडा याच पुण्यामध्ये आहे। अशा पुण्यामध्ये हिंदुत्वासाठी हिंदू समाजासाठी काम करण्याची प्रचंड शक्ती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली। 12 हत्तीचं बळ तुमच्या सर्वांच्या उपस्थितीनं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळालं, त्याबद्दल मी पुण्याच्या भूमीला मनापासून वंदन करतो। तुमच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आता आपले महाराज जे एकदम मुलूक मैदान तोप आहेत हिंदुत्वाची, आणि ते हिंदुत्वाची भूमिका अत्यंत परखडपणे मानतात। आपल्या ताई आहेत ज्यांना मी अहिल्यानगरमध्ये ऐकलं पहिल्यांदा, आज दुसऱ्यांदा त्यांना पुण्यामध्ये ऐकतोय, त्याही अत्यंत परखडपणे हिंदुत्वासाठी आपल्या भूमिका मांडतायत। मित्रांनो, या देशामध्ये हिंदू समाज हा बहुसंख्य आहे, तरी सुद्धा आपल्याला मोर्चा का काढावा लागतोय? माझे पत्रकार मित्र आहेत त्यांना प्रश्न पडला, मला तिथं गडबडीत पत्रकार मित्र विचारत होते की सरकार तुमचं आहे, मग तुम्ही मोर्चा का काढताय? हिंदूला मोर्चा काढण्याची वेळ येते कारण हिंदू संविधान मानणार आहे। हिंदू संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आंदोलन करतो। आता मी भूमिका काय मांडली की आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये एक आमची हिंदू भगिनी जिचं लग्न कोरोनाच्या काळामध्ये झालं, कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे लॉकडाऊन होतं, लग्न ठरवण्यासाठी मुलीच्या घरी जाणं येणं बंद होतं, आणि हे जे ऑनलाईन पद्धतीनं वधूवर सूचक मंडळ चालवतात त्या लोकांनी ऋतुजा राजगे म्हणजे तिच्या माहेरकडच्या जे पाटील आहेत, वडील डॉक्टर आहेत, आई गृहिणी आहे, त्यांच्याकडे हे स्थळ आणलं की अशा अशा पद्धतीनं एक मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा मुलगा आहे आणि त्यालाच लग्न करायचं आहे। आणि मग ते लग्न झालं। लग्न झाल्याच्या नंतर काय घडलं, महाराजांनी तुम्हाला सांगितलं की एक हिंदू समाजातली मुलगी लग्न झाल्यानंतर जेव्हा सासरी गेली तेव्हा तिच्या लक्षात आलं की यांच्या घरामध्ये देवाराच नाही, म्हणजे देवारा आहे पण देवाऱ्यात साहित्य ठेवलंय, हे काही आपल्या घरात जे आपण अडगडी टाकतो ते सगळं साहित्य देवाऱ्यात टाकलंय, आणि देवाऱ्यातले देव या पादऱ्यांनी नदीमध्ये विसर्जित केले। देवाला शिव्या देतात। मी लोकांच्याकडून माहिती घेतली, हे तुमच्याकडे आल्यावर काय करतात, हे गोडगोड बोलून घुसतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानानं धर्म प्रचार करणं गुन्हा नाहीये, परंतु अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना आमिष दाखवून त्यांच्यावरती जबरदस्ती करून धर्मांतरण करणं हा 100% गुन्हा आहे। आणि तशा पद्धतीनं या मुलीच्या कुटुंबाची तुम्ही फसवणूक केली। ही हिंदू समाजामध्ये जन्माला आलेली मुलगी, हिंदू पद्धतीनं पूजापाठ करणारी मुलगी, हिंदू धर्माचं काटेकोरपणे पालन करणाऱ्या मुलीचं धर्मांतरण केलेल्या घरामध्ये तुम्ही लग्न लावून देता, ही 100% फसवणूक नाही का? मग त्या पादऱ्याला काय जोड्यानं मारलं पाहिजे का त्याला पुजला पाहिजे? तुम्ही सांगा, काय केलं पाहिजे? हा, जोड्यानं काय नाही ताई म्हणते, जोड्यानं नाही त्याला बुटानं मारला पाहिजे। आणि मी भूमिका काय मांडली की आमच्या ऋतुजाला न्याय द्या, तिची ती आत्महत्या नाही आहे, या पादरीनं तिच्या सासऱ्यानं तिच्या सासूनं तिच्या नवऱ्यानं घडवून आणलेली ही हत्या आहे। कारण तिच्या पोटामध्ये जो गर्भ होता 7 महिन्याचा,
आपल्याकडे गर्भसंस्कार केले जाते, ज्याला आपण डोवाळे जेवण म्हणतो. डोवाळे जेवण घालायचं म्हणून आईकडं लगबग सुरू होती. तिचा भाऊ आहे, तिची वहिनी आहेत, भावाची मुलं आहेत. तिकडं आनंदी वातावरण होतं की आता आपण डोवाळे जेवण घालायचं. इकडं पादरी काय म्हणतोय की तिच्यावरती ख्रिश्चन पद्धतीनं धर्मसंस्कार झाले पाहिजेत, तिनं बायबलचं वाचन केलं पाहिजे, तिनं चर्चमध्ये आलं पाहिजे. ती मुलगी मानायला तयार नव्हती. जेव्हा वटपौर्णिमेचा सण आला तेव्हा तिला सासूनं सण करू दिला नाही. जेव्हा घरामध्ये संकष्टीचा दिवस असतो तेव्हाही उपवास धरायची, तेव्हाही घरामध्ये मटण आणायचे. एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे. म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं 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 पाहतायत. ते घर पण तसंच आहे. ते घर एका दिवशी दगडू सेठ गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे. त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे. आणि ती लोक आता सगळी इकडं मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे. अरे वा, गोपीचंद पडळकरची आमदारकी म्हणजे काय परड्यातला भाजीपाला आहे का? अरे जत मधल्या मायबाप जनतेने मला 40,000 मताच्या फरकाने निवडून विधानसभेमध्ये पाठवलंय. ते तुम्ही सांगण्यामुळे माझी आमदारकी जाऊ शकते का? सांगा, जाऊ शकते का? आणि दुसरं, या मोर्चामध्ये बाबासाहेबांचा फोटो घेऊन हे फिरायला लागले. याचं अतीव दुःख आहे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना मानणारा या देशातला प्रत्येक कार्यकर्ता हे मान्यच करणार नाही. 5 फेब्रुवारी 1938 जनता दैनिकामध्ये बाबासाहेबांची एक मुलाखत आलेली आहे. आणि बाबासाहेब म्हणतायत की या हिंदुस्थानामध्ये जे ख्रिश्चन आणि मुस्लिमीकरण, जे धर्मांतरण सुरू आहे हे आम्हाला मान्य नाही आहे. या लोकांना, मागासवर्गीय लोकांचं काही पडलेलं नाही. या मशिनऱ्यांना फक्त यांना ख्रिश्चन करायचं आहे आणि मग यांची जबाबदारी नाही. मग त्यांचं राजकीय भवितव्य काय आहे, त्यांचं शैक्षणिक भवितव्य काय आहे, त्यांचा सामाजिक स्तर उंचावणार की नाही उंचावणार, याच्याशी या मशिनऱ्यांना अजिबात देणं घेणं नाही. हे मी म्हणत नाही, हे खुद्द महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणतायत. आणि मग जे फोटो घेऊन त्या मोर्चामध्ये नाचतायत, एक तर तुम्ही बाबासाहेबांना मानणारे नाही, तुम्ही कोणतरी दुसरे तिसरे लोक आहात. बाबासाहेबांची ही भूमिका होती. बाबासाहेबांना ख्रिश्चन आणि इस्लामीकरण हे भारतामध्ये होणं हे मान्य नव्हतं. ते काय म्हणायचे, यांनी जर धर्मांतरण मोठ्या प्रमाणामध्ये हिंदुस्थानामध्ये केला तर हिंदुस्थानाला धोका पोचू शकतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं वाक्य आहे. आणि त्यामुळं तुम्ही सगळेजण ज्या विचारानं बाबासाहेबांचा फोटो घेऊन त्या मोर्चामध्ये जात आहे आणि म्हणते आम्ही शांती प्रिय आहे, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही चांगलं. आणि मला तर आता शिव्या द्यायचं सुरू आहे त्यांचं त्या सगळ्या मोर्चामध्ये. मला काही फरक पडत नाही, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. पण आज या भूमिकेमुळं महाराष्ट्रामध्ये हे किती पादरी खालीपर्यंत गेले. खेड्यापाड्यामध्ये सुद्धा हजारोचे मोर्चे निघायला लागलेत. या महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अत्यंत विचार करण्याची ही बाब आहे, विचार करण्याची बाब आहे. इतके सगळे बाहेर पडायला लागलेत. आणि मागणी त्यांची, गोपीचंद पडळकरची आमदारकी रद्द करा. अरे म्हणून मी म्हणलो, अरे तुम्ही मुक्याला बोलायला लावताय, तुम्ही आंधळ्याला दिसायला लावताय, तुम्ही पांगळ्याला चालायला लावताय, तुम्ही बहिऱ्याला ऐकायला लावताय, तुम्ही ज्याच्यानं किडनी नाही त्याला किडनी आमचा येशू देतो म्हणताय. आणि मग हे सगळं घडतंय तर माझी आमदारकी रद्द करण्यासाठी तुम्ही रस्त्यावरती कशाला बोंबलताय असं मी म्हणलो. बरोबर आहे की नाही? तुम्ही येशूला सांगून चमत्कार करा ना, माझी आमदारकी गायब करून टाका. मग मी तुमचं म्हणत ऐकतो ना. ज्यांनी धर्मांतरण केलंय त्यांना पण माझा हा सवाल आहे, ते आपल्याला देवाला बाहेर टाकताना देवाला आपल्या शिव्या देतात की नाही? देवाला तुडवतात. ते पाद्री म्हणतात तुमचा देव आमचं काही करत नाही. जर इथून पुढे देवाच्या बाबतीमध्ये चुकीचा शब्द जर तुम्ही आमच्या काढला तर तुम्हाला आम्ही ठोकणार म्हणजे ठोकणारच. ठोकणार की नाही? अरे आमच्या देवाला शिव्या देत आहे आणि तुमच्याला जर आम्ही काही शिव्या शाप दिला नाही, आम्ही मुद्द्यावरती आलो. तुम्ही चमत्कार करताय, मी व्हिडिओ बघितले काय काय.
ते महिलेला सांगायला होतोय तुम्हाला किडण्या नव्हत्या दोन्ही पण तुमच्या किडण्याला, ती पादरी म्हणतोय. पादरी हा शब्दच महाराष्ट्राला आता पहिल्यांदा कळाय. लोकांना वाटलं मी असंच भाषणात पादरी म्हणलोय, त्यांना ही पादरी काय आहे, ही काय भानगड आहे, लोक सर्च करायला लागली महाराज. त्यांना आपण तू पादरा असं त्यांना वाटलं, असं म्हणलोय का काय. पण हा पादरी नवीन लोकांना आता गावखेड्यातल्या लोकांना पण कळाला. मला गावावरची लोक म्हणतात अरे पादरी काय नवीनच भानगड आहे. अरे हे म्हटलं भानगड अत्यंत डेंजर आहे. कारण 1943ला या देशामध्ये दुष्काळ पडला होता. हे आले कुणाच्या सोबत, हे इंग्रजांच्या सोबत आले. हे जे मशिनरीवाले आहेत ते इंग्रजांच्या सोबत आले. इंग्रज हे आपल्या भारताला सोने की चिडिया आणि ती लुटायची या हेतून आले होते. हे जेव्हा भारतात आले 1943ला या भारतामध्ये सर्वात मोठा दुष्काळ पडला होता आणि तेव्हा 15 लाख हिंदूंना तडफडून मारण्याचं काम या इंग्रजांनी केलं. तेव्हा ब्रिटनचा पंतप्रधान चर्चिल होता, हा ख्रिश्चन होता, हा मशिनरी होता. यहुदींची 60 लाख लोकांची हत्या करणारा हिटलर ख्रिश्चन होता. अरे जर हिटलर 60 लाख लोकांची हत्या करतोय, तिकडं चर्चिल 15 लाख लोकांना तडफडून मारायला लावतोय, ती लोक शांतिप्रिय कशी काय असू शकतात. आणि म्हणून या भारतामध्ये शांती प्रिय बुद्ध आणि सहिष्णुता असणारा हिंदू ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ह्या वेगवेगळ्या जरी खोल्या असल्या तर हिंदुत्वाचं एकच घर आहे. आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो चुकीचा वापर या मोर्चामध्ये चालू आहे याच्याकडं या महाराष्ट्रातल्या लोकांनी उघड्या डोळ्यांनी बघायची आवश्यकता आहे. उघड्या डोळ्यांनी तुम्ही बघा. अरे हे कसे काय 60 लाख यहुदींचा खून करणारा, मर्डर करणारा, हत्या करणारी लोक हे शांतिप्रिय कसे काय असू शकतात. हे शांतिप्रिय असू शकत नाहीत. यांना फक्त गोड बोलून धर्मांतर करायचं आहे. हे मशिनरीवाले आहेत ना, हे स्वीट पॉइझन आहे. स्वीट पॉइझन, गोड गोड बोलतात. तुमच्याकडं आम्ही आलेलो आहे, तुमच्या घरात आजारी आहे, त्यांना फोन करतात, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. जिथं आजारी तिथं ते फोन करतात लोक. मला आता एक जास्तीचं लोक मला पत्रकार मित्र, तुम्ही इकडे पण कसं काय आहे. आणि मी ऑल इन वन आहे. मी जिथं जिथं कुठला विषय आला की मी तिथं जातो आणि मनापासून काम करतो. आता ह्या सगळ्या विषयामध्ये मी ठरवला की आपली भूमिका ताकदीनं लावून धरायची. आणि हे धर्मांतरण जोपर्यंत कायदा, धर्मांतरण विरोधी कायदा या महाराष्ट्रामध्ये येत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. हे आपल्या सगळ्यांची भूमिका आहे. अरे आम्ही काय म्हटलो सांगलीच्या सभेमध्ये की तुम्ही धर्मांतरण केलंय तर तुम्ही सांगा ना की आता आम्हाला धर्मांतरण झालोय, जातीच्या दाखल्यावरनं खोडा ना तुम्ही. इकडं जातीच्या दाखल्यावरती जी तुमची मूळ हिंदू पुढं काय असेल ती जात लावताय आणि तिकडं मग चर्चमध्ये जाताय, तर इकडं तर खोडून टाका ना. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, जर एखाद्या हिंदूला नोकरी लागताना एससीचा, एसटीचा, ओबीसीचा, मायनर ओबीसीचा, भटक्या विमुक्ताचा दाखला जोडला आणि तो नोकरीला लागला आणि नोकरी लागल्याच्या नंतर त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झाला. घरामध्ये देवारा होता, देवारा त्यानं काढून टाकला. त्याच्या लग्नाचा कार्यक्रम धर्मांतरित जो धर्म स्वीकारलाय त्या पद्धतीनं झाला. ज्याच्या घरामध्ये पोरग जन्माला आलंय बारशाचा कार्यक्रम ख्रिश्चन पद्धतीनं झाला किंवा मुस्लिम पद्धतीनं झाला. तो मेला आणि मेल्यानंतर आपल्याकडे धन दिलं जात आहे, पण त्याला नेऊन पुरला तर त्याचे पुरावे किंवा फेसबुक वरती, व्हॉट्सअप वरती रोज टाकतोय. बायबल मधलं स्लोगन टाकतोय, कुराण मधलं स्लोगन टाकतोय. तो पुरावा ग्राह्य धरायचा आणि सुप्रीम कोर्टाची ऑर्डर घेऊन पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना, इथं जिल्हा परिषद पुणे त्यांच्या सीईओना, कलेक्टर साहेब पुणे या कलेक्टर साहेबांना किंवा अन्य कुठल्या वेगवेगळ्या खात्यामध्ये जे काम नोकरी करत असतील तर त्यांना ते पुरावे जोडून द्यायचे, त्यांना बडतर्फ करावे असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. मग मी ही भूमिका मांडली का यांचा तिळपापड झाला. नंतर आंध्र प्रदेशच्या हायकोर्टाची एक ऑर्डर आहे, जर एखाद्यानं धर्मांतरण केला आणि मग तो अॅट्रॉसिटी दाखल करायला गेला तर अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत कारवाई होत नाही. आंध्र प्रदेश सरकारची ऑर्डर आहे, माझ्या मोबाईलवरती आहे. मी तुम्हा सगळ्या हिंदुत्वादी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देतो. तिथनं ते जास्त बिघडले, त्यांना राग आलाय. मी सांगलीची माहिती घेतली, सांगली सिव्हिलमध्ये 30% कन्वर्ट झालेली लोक सांगली सिव्हिलमध्ये नोकरी करतायत.
30% लोक सांगली महानगरपालिकेत कन्वर्ट झालेली लोक करतायत, मग ह्यांना नोकरी कशा काय? मग तुम्ही येशूला फसवताय का नाही सांगा? तुम्ही येशूला एवढं मानताय, येशू तुमचा चमत्कार करतोय, इकडं येशू म्हणताय आणि तिकडं नोकरीला हिंदू अमुक अमुक, हिंदू तमुक तमुक म्हणून नोकरीला लागताय, मग येशूला पण गंडवायला चाललाय का नाही तुम्ही? तर तुम्ही पहिलं नोकरी सोडून द्या, येशू चमत्कार करेल आणि तुम्हाला परत नोकरीवरती आणेल. माझं असं म्हणणं आहे ना, बरोबर की नाही? येशू चमत्कार काही करतोय तर नोकरीवरती काढल्यानंतर डायरेक्ट येशू तुम्हाला शिपाईचा नोकरीवरनं काढून टाकला, डायरेक्ट तुम्हाला तहसीलदार करून टाकेल. पोलीस कॉन्स्टेबल तुम्ही नोकरीवरती आहे, तुम्हाला काढून टाकलं, डायरेक्ट तुम्हाला पीआय एमपीएससी ची गरज नाही. आपल्याला डायरेक्ट पीआय ची पोस्ट नाही, आपल्याला पहिल्यांदा पीएस आहे, नंतर एपीआय आणि नंतर पीआय होतं. येशू चमत्कार करणार, तुम्हाला डायरेक्ट पीआय करून टाकणार. बरोबर की नाही? येशूचा चमत्कार आहे म्हणल्यावर आता एवढं सगळं वातावरण तुमच्या विरोधात पेटलंय, मग सगळे आमदार 288 बदलून टाका ना, करा तुमचे सगळे आमदार. आम्ही कुठं काय म्हणतोय, चमत्कारानं घडतंय तर केलं पाहिजे ना. नवरा नसला का बायकोला पोरं होते, चमत्कार होतोय, करा ना. कशाला तुम्हाला आता हे सगळं पाहिजे? आता ते एवढे रागात आहेत, एवढे रागात आहेत की गोपीचंद पडळकरचं असं करू, गोपीचंद पडळकरचं तुम्ही काही सुद्धा करू शकत नाही. मी एकदा भूमिका घेतली ना, ती भूमिका एकट्यानं मी कामाला लावली नाही सांगा. 10 मिनिटात, एकट्या 10 मिनिटामध्ये अख्खे रस्त्यावरती आले. मला जालन्यात फोन आला, अरे एवढी कुठं आलेत? मला सगळे आता अधिवेशन सुरू आहे, आमदार भेटतात, अरे एवढी कुठले आहेत? एवढी आमच्या दारात आलती. ती गोपीचंद पडळकर असं असं बोललाय. आज मला एक मंत्री महोदय बोलले, माझ्या मतदारसंघातले आलेत माझ्याकडं, सगळ्याकडं, सगळा कालवा विधान भवनात हात सुरू आहे. अरे झाले कुठनं? सगळ्या आमदारांना प्रश्न आहे. एवढी त्यांना वाटलं थोडी थोडी असतील, थोडी थोडी असतील, ह्यांचा आतनं पोखरून काढायला लागले. ते गुपचूप 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 सगळा कार्यक्रम सुरू आहे. तर हा अत्यंत गंभीर विषय आहे, अत्यंत सिरियस घ्या. त्यांची दाढी दिसली का आपल्याला कळतंय, यांचं काहीच कळत नाही. शेजारी बसतोय आणि म्हणतोय मग तुम्ही कन्वर्ट व्हा. ही कन्वर्ट झाल्यानंतर आता गल्ली और ह्यो पण गेलाय, ह्यो पण गेलाय, ह्यो पण गेलाय, अशी आता परिस्थिती सुरू आहे. आता पुण्यामध्ये मोहीम राबवा तुम्ही. जेवढे धर्मांतरित झालेत आणि पहिल्यांदा नोकरीला लागलेत त्यांची यादी काढा. एवढं काम कराल की नाही करा? बघा हे कसे ते शेजारची जाणून माहिती देते. आमच्याकडे माहिती कुणी दिली? त्याचा सक्का चुलत भाऊ माहिती आणून देतोय, ह्यो कन्वर्ट झालाय, ह्याला पहिला नोकरीवरनं घालवा. त्याची सख्खी बहीण, ह्यानं मला साडी घेतलेली नाही वर्षभरात, ह्यो घरात अशी अशी पूजा करतोय, हा त्याचा फोटो आहे, ह्याला नोकरीवरनं पहिला काढ. दुसरं तुम्ही काही ताकद लावायची गरज नाही. तुम्ही फक्त मेसेज द्या, जेवढे धर्मांतरित झालेले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं नोकरीतनं बडतर्फ करायचं आहे. त्यांचे हितशत्रू अनेक आहेत, ते तुमच्याकडे आणून देतील. इकडं नोकरी करतोय, तिकडं पादरी, इकडं नोकरीला आहे आणि तिकडं पादरी. म्हणजे धर्मांतरण करायचं, येशू असा आहे, येशू तसा आहे. आम्ही त्यांना नावं ठेवत नाही, आमचा तो स्वभाव नाही. हिंदूंनी कधी लढाई केली का? हिंदूंनी कधी तलवार हातात घेतली का? अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून ही धर्माची लढाई आहे. या महाराष्ट्रातील लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई धर्माची नव्हती, ती सर्व धर्म समभावाची होती. मी 28 आणि 29 तारखेला रायगडवरती गेलो होतो. रायगडवरती जे छत्रपती शिवाजी महाराजांचे धनगर मावळे आहेत त्यांना नोटीस दिलंय तुम्हाला जावा म्हणून. मी त्यांना भेटायला गेलतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेलतो. आणि तिथं गेल्याच्या नंतर मी मुक्कामी होतो. दुसऱ्या दिवशी वर ती गेलो, मी जगदीश्वराच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला गेलो. आपण गेल्याच्या नंतर ते जे मंदिर आहे मशिदी सारखं दिसतंय. तुम्ही आता जाऊन बघू शकता, युट्यूबला सर्च करू शकता. सेम मशीद, वर त्याच्या मिनार आहेत चारी कोपऱ्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं हे जेव्हा कधी येतील आपल्या पश्चात चुकून आले तर हे पहिले आपल्या मंदिरावरती घाला घालतील, अटॅक करतील. आणि म्हणून त्यांनी रचना केली होती, त्या मंदिराला मशिदीचं पूर्ण डिझाईन केलेलं आहे. आता पण तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, जेव्हा हे मोगल आले, औरंग्याची पिलावळ आली रायगडावरती, इंग्रजांनी 1818ला रायगडावरती किल्ला आहे असाच होता. 1808 तोफा, तो बाजूचा जो डोंगर आहे त्या डोंगरावरनं रायगडावरती डागल्या आणि तो नेस्तनाबूत केला. जेव्हा हे औरंग्याच्या पिलावळी रायगडावरती आल्या तेव्हा हे सगळं पाडत 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 मंदिराकडे गेले आणि त्याला लक्षात आलं की मस्जिद आहे, लांब न दिसली. ते खुश झाले, मस्जिद आहे, आपण काय पाडायचं नाही. जवळ गेल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की जगदेश्वराची पिंड आतमध्ये आहे. मग आता काय करायचं?
ते मशिदीची वर मिनार आहे, पाडता येत नाही, धर्माच्या विरोधात जाते. म्हणजे शिवाजी महाराज किती प्रगल्भ बुद्धीचे होते बघा. आणि मग तिथं म्हणले आता याचा दरवाजा पाडायचा आणि मग आत जाऊन ते मंदिराची तोडफोड करायची. दरवाजात आत जाता येत नाही, दरवाजा उंचीला कमी आहे, वाकून जावं लागेल. वाकून गेलं तरी परत अडचण होते त्यांना. म्हणजे आमच्या देवाच्या पुढे तुम्ही वाकला, त्याला वाकता पण येईना. दरवाजा पाडायचं म्हणले, दरवाजावरती सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 मिनार उभा केलेत, दरवाजा पण तोडता येईना. त्यामुळं ते मंदिर वाचलं. पण या मंदिराच्या समोर जो आपला नंदी महाराज आहे, त्या महाराजाची तोडफोड त्यांनी केलेली आहे. नंदी महाराजांची आज जरी मी तुमच्याशी बोलत असताना उद्या सकाळी तुम्ही रायगडावरती गेला तर नंदीचं नाक कापलंय आणि नंदीचे दोन्ही कान कापलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही धर्मासाठीच होती. हे 2-5 हजार घेऊन बोलणारे इतिहासकार तज्ञ आहेत, ते सगळे बाटके लोक आहेत. त्यांना मताचं राजकारण करायचं आहे, त्यांना पुढाऱ्यांच्यासाठी राजकारण करायचं आहे. आणि म्हणून आज मी तुमच्या समोर बोलत असताना दुसरी एक लढाई आपण हातामध्ये घेतली पाहिजे. लग्न ठरवायला आल्याच्या नंतर तुम्ही त्याचा जो बायोडाटा बघताय, तो शिकलाय किती, दिसतोय कसा, पगार किती आहे, फ्लॅट कुठं आहे, त्याचा कितव्या मजल्यावर आहे, वरच्या मजल्यावर पुन्हा दिसतोय का, हे तुम्ही सगळं बघा. त्याबद्दल दुमत नाही. पण त्याच्या घरामध्ये देवारा आहे का हे पहिलं त्याला विचारा. त्या देवाऱ्यामध्ये ज्योतिबा आहे का, म्हसोबा आहे का, बिरोबा आहे का, मस्कोब आहे का, हे तुम्ही तिथं जाऊन बघा. तरच त्या घरामध्ये पोरगी द्या, नाही त्या घरातली पोरगी करा, नाहीतर त्याला पहिला हाकलून द्या. हे पहिल्यांदा बघावं लागेल. बघाल ना. म्हणजे आता तुमच्या घरात जेव्हा ही सगळी लग्नाची परिस्थिती निर्माण होईल तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या भूमिका घेण्याची आवश्यकता आहे, असं माझं तुम्हा सगळ्यांना विनंती वजा सांगायचं आहे. आता जेवढे मोर्चामध्ये लोक आलेत, सकाळी पुण्यात पण मोर्चा निघाला, त्याचं शूटिंग केलेलं आहे. आणि ते शूटिंग केलेलं आहे त्यामधले अधिकारी किती आहेत हे आपण आता सर्च करतोय. महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे पादऱ्यांचे मोर्चे झाले त्याचं सगळ्यांचं शूटिंग आलेलं आहे. आणि त्यामुळे जेवढे नोकरदार आहेत त्या नोकरदारांना आयडेंटिफाय करायचं सुरू आहे. जेवढी जेवढी लोक आलेले आहेत त्यांची पण लिस्ट काढायची आहे. तो नोकरीवरती असू नोकरीवरती नसू, त्याची एक आपल्याला लिस्ट तयार करायची आहे की तो तिकडं ख्रिश्चन झालाय, तो तिकडं पादरी सांगल तसं करतोय आणि इकडं परत आपल्या लाईनीमध्ये उभा राहतोय आणि आमच्या मागासवर्गीय लोकांचं आरक्षण घेतोय. तो राजकीय आरक्षण घेतोय, तो शिक्षणातलं आरक्षण घेतोय, तो नोकरीतलं आरक्षण घेतोय. तर त्याला परत शिक्षणातलं, नोकरीतलं आणि राजकीय आरक्षण मिळालं नाही पाहिजे. यासाठी या सगळ्या लोकांची लिस्ट तयार करायची आहे. तुम्ही कराल का? प्रत्येकाने 10 असे धर्मांतरित झालेली लोक आहेत, त्यांची जरी लिस्ट काढून तुम्ही आणली तर आपण धर्मासाठी काम केलं याचं आपल्याला समाधान लाभेल. मित्रांनो, याचं आपल्याला समाधान लागेल. मोठ्या प्रमाणात हे सुरू आहे. लोकांना वाटतं हे हिंदू लोक काहीतरी फूट पाडण्यासाठी मताच्या राजकारणाच्या गाडीत पुढे गेले. 237 आमदार आपल्याकडे निवडून आलेले आहेत. मताचं काय आहे? मत आता आहे 2029ला. आता कुठलंही मतदान आता नाही आहे, मतदान आहे 2029ला. आता जे आपलं काम चालू आहे, हिंदुस्थानाला, हिंदुस्थान जर तुम्हाला शाबूत ठेवायचं असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी पुढे येऊन हे काम केलं पाहिजे. केरळामध्ये काय परिस्थिती झाली बघा. केरळामध्ये 116 RSSच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. तामिळनाडूमध्ये काय झालं तुम्ही बघा. तामिळनाडूमध्ये तो स्टॅलिन आहे. पश्चिम बंगालमध्ये काय परिस्थिती आहे, ती ममता. बांगलादेशमधल्या लोकांना एकदम बिंदास्त तुम्ही बांगलादेशमध्ये या, तुम्हाला काय करायचं ते करा. पूर्व भागातली जी राज्य आहेत, सिक्कीम असेल, मणिपूर असेल, किती तिथं आग लागली होती बघा. तिथं त्यांनी वातावरण गळून करून टाकलंय. आदिवासी माझा जमात जी आहे तो मूळ भारतीय आहे, मूल निवासी आहे. त्यांच्यामध्ये त्यांनी असं वातावरण तयार केलंय की तुमचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही. तुम्ही रामाला मानू नका, तुम्ही रावणाला माना. म्हणजे रावणाचा पुतळा दहन करायचं म्हणलं तर ती लोक विरोध करतात. आणि मग राहिलं कोण? ही जेव्हा परिस्थिती समोर येईल तेव्हा आपण अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आहोत असं आपल्या लक्षात येईल. आणि जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा वेळ गेलेली असेल. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या काळात सुद्धा म्हणत होते की हे धर्मांतरण करतायत,
हे फसवेगिरी करतायत, हे लबाडी करतायत. आज पण आपण तेच म्हणतोय. म्हणजे मधली एवढी वर्ष यांनी किती मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरण केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये आपण ताकदीनं पुढे गेलं पाहिजे, भूमिका मांडली पाहिजे, बोललं पाहिजे. काय राजकीय लोकांनीच बोलावं अशी परिस्थिती नाही. तुम्ही आम्ही सुद्धा या विषयावरती बोलू शकतो ना. तुम्ही आम्ही बघा कुठं आहे बरी, काय नाव आहे? स्वामी गौड नावाचा हा तरुण मुलगा आहे. धर्मांतरण करायला आल्यानंतर त्या पादऱ्याला त्यांनी ठोकून काढलं. पादरी पळून गेला, पण पोलिसांनी त्यांच्यावरती 324चा गुन्हा दाखल केलाय. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती उद्याच ही गोष्ट घालतो. अरे मग तुम्ही पण थांबवत नाही आणि आम्ही थांबवलं तर आमच्यावरती गुन्हा दाखल करताय. तर यासाठीच धर्मांतरण विरोधी कायद्याची आवश्यकता आहे. लव जिहाद, लोक म्हणतात लव जिहाद होत नाही. मला पुण्यामध्ये काही मुलांनी सांगितलं की एफसी रोडला एक मुलींच्या कपड्याचं दुकान आहे आणि इकडं 400 रुपयाला ड्रेस मिळाला का तिथं 200ला मिळतो. आपल्या सगळ्या मुली तिकडं स्वस्त ड्रेस मिळतो म्हणून जातो. 100 मुली झाल्या का त्यांना टार्गेट करायचं, त्यांचा नंबर येतो बिलावरती आणि मग त्यांना टार्गेट करायचं आणि त्यातल्या 4, 2, 5, 10 मुली बळी पाडायच्या. हे सगळे सर्रास प्रकार सुरू आहेत. पोलिसांना माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा या विषयामध्ये सिरियसली लक्ष घातलं पाहिजे. इकडं आमचा गो हत्याचा कायदा आहे, आमचे गोरक्षक येतात, तुम्ही लगेच त्याला तू कशाला आला, काय तुझा संमत नाही आहे. त्यातून भावना वेगळी आहे. आमची देशी गोवंशाची गायी वाचली पाहिजे ही आमची भावना आहे. आमच्या मुलींना पुण्यामध्ये आल्यानंतर शहरात कुठल्या पण जावा, लव जिहादचे प्रकार खूप आहेत आणि हे थांबले पाहिजेत ना. थांबतील कसं? आपल्या मुलीवरती आपण चांगल्या पद्धतीचे संस्कार केले पाहिजेत. तिचा मित्र कोण आहे, तिची मैत्रीण कोण आहे, व्हॉट्सअप ग्रुपवरती कोण आहे, व्हॉट्सअपवरती चॅटिंग कुणाची करते, फेसबुकला तिचे मित्र कोण आहेत, इंस्टाला व्हिडिओ टाकते, कोणीतरी लाईक करतंय, काहीतरी करतंय आणि तो सगळा फसवा बाजार आहे. कोणाची तर जीन्स उसनी घेते, बूट कुणाचा तरी उसना, गाडी कुणाची तरी फोटो काढाय पुरती, शायनीची गाडी फेसबुकवरती पोरी ना ते फसवतेत. ते त्याचं नाही, त्याला राहायला घर पण नाही, त्याला कुणीतरी सपोर्ट करताय. हिंदूच्या मुली बाटवण्याच्या दृष्टिकोनातून षडयंत्रपूर्वक त्याला फसवलं जात आहे. या सगळ्या बाबीकडे तुम्ही आणि आम्ही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आजच एक प्रकरण घडलंय. आता मी तुमच्याशी बोलत असताना पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करायचं सुरू आहे. तिथं कोमल कोतवाल ही मुलगी तिच्या आईला, भावाला, तिच्या वहिनीला मारतीये धर्मांतरण करा म्हणून. आणि तिच्या वहिनीच्या पोटामध्ये बाळ होतं, ते 1.5 महिन्याचं बाळ लाथाबुक्क्या मारल्यामुळं ते मयत झालेलं आहे. त्याचा आता गुन्हा दाखल करायचं सुरू आहे. पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, म्हणजे आम्ही जो विषय घेतोय ना तो विषय आम्ही उगाच कुठला तर घेत नाही पुराव्याशिवाय. हे प्रकरण आता कोमल विजय कोतवाली गेल्या कित्येक वर्षापासून अमित कोतवाल, समीर कोतवाल आणि त्यांच्या आईला सुद्धा धर्मांतरण करण्यास त्रास देणे व मारहाण करण्याची कामे करत होती. तरी तिच्या विरोधात पद्मजी पोलीस चौकीमध्ये त्याला समज देण्यात आली होती, तरी सुद्धा तिचे असेच कृत्य चालू आहे. अशाच सारख्या त्रासामुळे समीर व अमित कोतवाल यांच्या आईचे निधन झाले आहे. 5/5/2025 रोजी समीर कोतवाल याचा विवाह झाला, परंतु त्यांच्या नवविवाहित वधू आशका कोतवाल यांना सुद्धा ती येऊन धर्मांतरणासाठी धमकत होती, मारहाण करत होती. हे सर्रास प्रकरण सुरू आहेत, हे सर्रास प्रकरण सुरू आहेत. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आता कोणी तुमच्या तिकडे आला धर्मांतरण करण्याच्या हेतूनं, तर मी तुम्हाला सांगितलंय त्यानं दादागिरी केली, त्याला ठोकून काढा. धर्म प्रचार करणं हा गुन्हा नाही. काहीतरी पत्रिका द्यायला येतात, पॉम्पलेट घेऊन येतात, त्यांना बसवा, त्यांना जरा गणपतीची आरती म्हणायला लावा, त्यांना जरा दत्ताची आरती म्हणायला लावा, त्यांना आपल्या पांडुरंगाची आताच वारी झाली, आषाढी वारी, पांडुरंगाची आरती त्यांना म्हणायला लावा, त्यांच्या कपाळाला बुक्का, गुलाल नाहीतर भंडारा लावा आणि मग त्यांना सोडून द्या. जे कोणी महिला वगैरे येतात त्यांना पण कळू द्या ना. हे धर्मांतरण करणं आता एवढं सोपं झालं नाही. गावागावातील लोक सगळी टाईट झालेत, आता त्याला येऊ द्याच म्हणतात बघतो, आणि त्यामुळे ते सगळे बितरलेले आहेत. तर तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, हिंदू धर्म आपला महत्वाचा आहे. आता तुम्ही सांगा, प्रयागराजला तुम्ही सगळे कोण कोण प्रयागराजला गेलता? तुम्ही तिथं फॉरेनर लोक बघितली का नाही? फॉरेनर लोक आलती का नाही? आता सांगा, हजला जायचं म्हटलं तुम्ही जाऊ शकता का? हजला तुम्ही जाऊ शकता का?
नाही, बिगर मुस्लिम हजला चालत नाही. फेटकन सिटी येथे ईसाईंचं मुख्य स्थळ आहे, धार्मिक स्थळ, तिथं तुम्ही जाऊ शकता का? पण काशीला कुणी पण येऊ शकतं, प्रयागराजला कुणी पण येऊ शकतं. पण आम्ही कधी त्यांच्यावर दबाव टाकला का तुम्ही हिंदू धर्मामध्ये यायलाच पाहिजे? नाही, आम्ही त्यांच्यावरती अजिबात दबाव टाकला नाही. तुम्ही इकडे या, आमचं बघा, जावा, हिंदू धर्माविषयी सांगा. जगातले आता सगळे युट्यूब काढा, तिथं सगळं हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये उत्स्फूर्तपणे लोक बोलायला लागलेत, उत्स्फूर्तपणे. युट्यूबवरती तुम्ही सर्च करा. त्या आता वारीत किती लोक आली, जर्मनीवरनं लोक वारीत आले होते. आबू आजमी म्हणतो वारीचा त्रास होतोय. अरे तुला वारकऱ्यांनी नुसता असा त्या गर्दीत ढकला तर मरून जाशील एवढे ते बघे. वारकऱ्यांचे व्हिडिओ बघितले का? सगळे ते एकदम असे आनंदात असतात, पळायला सगळे लागले. त्या गर्दीत गावला तर तुझा चेंदा मेंदा होऊन जाईल. वारकरी ते करत नाहीत, पण गर्दीत तू चेगरून मरशील. बरं झालं तू तिकडे गर्दीत गेला नाही, तुला बघितलं असता तर कोणीतरी थोबाडला असता. हे नाही चालणार ना. प्रत्येकाने उठावं, हिंदूवर बोलावं, प्रत्येकाने उठावं, हिंदूमध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न करावा. हे इथून पुढच्या काळामध्ये अजिबात चालणार नाही. तुम्ही दूध मागाल तर आम्ही खीर देऊ, पण तुम्ही धर्म सोडा म्हणाल तर आम्ही चिरून टाकू. ही आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये हिंदूसाठी जगायचं, हिंदूसाठी लढायचं, मताच्या राजकारणाचा जास्तीचा विचार करायचा नाही. अरे मी तर शेळ्या मेंढ्या राखणाराचा पोरगा आहे, मला भरपूर पार्टीने दिलं, मला लोकांनी भरपूर दिलं. इथून पुढच्या काळामध्ये लोकांसाठी आणि हिंदूसाठी काम करायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलंय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जे काम केलंय, आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवीने जे काम केलंय, ते काम करण्यामध्ये कुणाचा विचार करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. सूर्य चंद्र असेपर्यंत हे काम चालणार आहे ना. सूर्य चंद्र असेपर्यंत काम चालणार. तुम्ही काश्मीरचा एक व्हिडिओ काढा घरी गेल्यानंतर. काश्मीरमध्ये 100% हिंदू होते. किती? 100% हिंदू होते. आता 1% पण नाहीत. गेले कुठं? विचार करा. या 100 वर्षातला हा काळ आहे. मी तुम्हाला 1000-1200 वर्षापूर्वीच सांगत नाही. युट्यूब वरती खूप चांगल्या स्टोऱ्या त्याबद्दल आहेत, मी आता जास्तीचा वेळ घेत नाही. पण काश्मीर मधले हिंदू कुठे गेले याचा तुम्ही शोध घ्या. जर 100% हिंदू काश्मीर मधला गायब होऊ शकतो, तर भारताची सुद्धा हीच परिस्थिती होऊ शकते. सर्व धर्म समभाव हे डोक्यानं काढून टाका. ते सगळं खोटारड आहे. हे सगळं नुसतं हिंदूसाठी आहे. त्यांना करायचं ते करतात, पण हिंदूंनी म्हणायचं सर्व धर्म समभाव. म्हणजे हे आपल्यासाठी कामाचं नाही आहे. मंदिरामध्ये तोडफोड. आता मुळशीमध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती त्यांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तो चांद शेख नावाचा, त्याचा बाप काय म्हणतोय, मला 8 पोरं आहेत, एक ह्यासाठीच काढलाय. त्याचा बाप म्हणतोय 8 पोरं आहेत. सांगलीमध्ये खानापूरमध्ये नंदी महाराजाची शिंग कापून टाकली. आत्ताची घटना आहे, 2-3 महिन्यापूर्वीची. काय प्रकार आहे हा? कर्जत मध्ये मंदिरामध्ये सगळ्या जिहादींनी अतिक्रमण केलाय, आणि महादेवाचं मंदिर आहे, मटण खाऊन तिथं पाणी टाकते. चालतं का हे तुमच्या इथं चाललं असतं का? आज इथले 70 डिजिटल काढून टाकले. मला इथं युवराज नांद्रे PI साहेब कोण आहेत, त्यांनी सगळे 70 डिजिटल काढून टाकले. अभिनंदन आहे तुमचं, कौतुक आहे. पण जेवढे इथं मशिदी सरकारच्या जागेमध्ये आहेत, जेवढे चर्च पुण्यामध्ये अतिक्रमित जागेत आहेत, तुमच्यात दम आहे, उद्यापासून JCB लावून पाडून टाका. मी तुमचा परत इथं सत्कार घेतो. इथं सत्कार घेतो ना तुमचा आम्ही. जेवढी अतिक्रमणं महानगरपालिकेच्या जमिनीमध्ये झालेत, नगर विकास खात्याच्या, महसूल खात्याच्या जमिनीमध्ये, ग्राम विकासच्या खात्याच्या जमिनीमध्ये, कृषी विभाग, वन विभाग या जमिनीमध्ये, गायरान, गावठाण, इथं जेवढी अतिक्रमणं या जिहादींनी केलेली आहेत ती सगळी काढली पाहिजेत. एक पण ठेवू नका तुम्ही. ते काय त्यांच्या बापाची प्रॉपर्टी नाही आहे, ही महाराष्ट्र शासनाची प्रॉपर्टी आहे, आणि ती महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असली पाहिजे. सर्व इथल्या प्रमुख अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही लिस्ट काढा आणि तुम्ही ते सगळं अतिक्रमण काढून टाका. तुमचा आम्ही परत 10,000 लोक इथं गोळा करून आम्ही तुमचा सत्कार करू. आम्ही तुम्हाला वाईट बोलणार नाही. का रे बाबांनो, काय डिजिटल? इथं ऋतुजाला न्याय मिळावा ही डिजिटल आहे. डिजिटल वरती आम्ही चुकीचं काय लिहिलंय का? नाही. कुणाच्या भावना दुखावण्याचा काय प्रयत्न आमचा आहे का? नाही. तुमच्या नुसत्या भावना आम्ही नुसतं डिजिटल लावलं का दुखावते? अरे आमच्या पुरीची तुम्ही हत्या केली, मग आमच्या भावनेचं काय? याचा विचार कोण करणार? याचा विचार तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. लव जिहादच्या बाबतीतल्या मुली जेव्हा पोलीस स्टेशनला येतात,
तुम्ही म्हणता 18 वर्ष पूर्ण झालाय, मुलगी तिचा निर्णय घेऊ शकते, तिच्या आईला भेटू देत नाही, तिच्या बापाला भेटू देत नाही, तिच्या भावाला भेटू देत नाही. ते म्हणले मुलगी स्वतंत्र आहे, 18 वर्ष पूर्ण झाली, तिचा ते निर्णय घेत. अरे तिला आम्ही सांभाळली, पोटच्या गोळा आम्ही सांभाळाय ना. आणि तिला तुम्ही 18 वर्ष आज झाली का तुम्ही रात्री पळवून घेऊन जाताय आणि परत त्या आईला भेटू देत नाही. मला सर्व महाराष्ट्रातल्या PI साहेबांना हात जोडून विनंती करायची आहे, तिथल्या DYSP ना विनंती करायची आहे, तिथल्या SP ना विनंती करायची आहे, तिच्या आई वडिलांना 1 तास 2 तास 3 तास दिवसभर बोलू द्या ना, काय अडचण आहे. ते बोलतील तिच्याशी, हे एवढं तिच्या मनामध्ये भरवते. ती म्हणते आई माझी नाही, बाप माझा नाही, तिच्याशी बोलायचं नाही. पोरींना पण माझी हात जोडून विनंती आहे, मी जी प्रकरणं आता बघतोय ना, खरं तर डोळ्यात पाणी आणणारी ही प्रकरणं आहेत. आणि असं करू नका की ज्या तुमच्या वागण्यानं बापाला गावात जगणं मुश्किल होईल, ज्या तुमच्या वागण्यानं आईला तिचं तोंड सुद्धा गावात पाहुण्यात दाखवता येणार नाही, कुणाच्या लग्नात जाता येणार नाही, कुणाच्या कुठल्या कार्यक्रमात जाता येणार नाही. असं पाप आपल्या मुलींनी करू नये अशी माझी त्यांना हात जोडून सर्वांना विनंती आहे. धनगर वस्तीवरती जातायत हे आणि ते म्हणतात येशू मेंढपाळ पुत्र आहे. बरोबर आहे, येशू मेंढपाळ पुत्र आहे, तर सगळ्या ख्रिश्चनांनी हिंदू धनगर व्हावं असं मी आव्हान त्या सगळ्या लोकांना करतो ना. मूळ आहे ना आम्ही, येशू मेंढपाळाचा पोरगा आहे, मी पण मेंढपाळाचा पोरगा आहे. मी तुम्हाला सगळ्या पादऱ्यांना सांगतो, तुम्ही सगळे हिंदू धनगर व्हा, कपाळाला भंडारा लावा आणि येळकोट जय मल्हार म्हणा. मी तुमचं संरक्षण करतो. कशाला मोर्चा काढायला लागताय, कशाला या भानगडीमध्ये पडताय. तिकडं महेश दादाला कोणतरी धमकी देतय फेसबुकवर, तिकडं संग्राम दादाला कोणतरी धमकी देतय फेसबुकवर. तो दौंडचा एक लयच बोलला, तुला आता आम्ही घोडा लावतोय, तू आता टेन्शन घेऊ नको, तो लय मोठा गुंड आहे म्हणे. तुझा बाजार 100% आम्ही उठवतो. पण सरकारकडे मी मागणी करतो, महेश दादा लांडगे आणि संग्राम भैया जगताप यांना प्रोटेक्शन देण्याची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून करावी. हे हिंदू धर्मासाठी लढतायत आणि भूमिका मांडतायत, चांगल्या पद्धतीने बोलतायत. हिंदू में जन्म लेके आए हैं, हिंदू ही कहलाएंगे. हिंदू में जन्म लेके आए हैं, हिंदू ही कहलाएंगे. जब तक सीने में जान है, जिहादियों को दफनाएंगे. जब तक. तर एवढंच या निमित्तानं बोलतो. पुणेकर इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सगळेजण आला त्याबद्दल मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.